तर जीबीएस या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातल्या विहिरींचीही पाहणी केली। वाढत्या जीबीएस रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ही पाहणी करण्यात आली। पुण्यातील नांदेड सिटी, सिंहगड रोड, धायरी, नऱ्हे आणि डीएसके विश्व या परिसरात जास्त जीबीएस रुग्ण सापडतायत। त्यामुळे या भागातील जलस्रोतांची सुप्रिया सुळेंकडून पाहणी करण्यात आली। गंगा साफ करण्यासाठी केंद्र सरकार एवढा पैसा देतोय, पुण्यातलं जलप्रदूषणाचा आढावा घेण्याची आता वेळ आली आहे असं म्हणत सुप्रिया सुळेंनी राज्य सरकारपासून केंद्र सरकारपर्यंत सगळ्यांनाच टोले लगावले। हे पाण्याच्या प्रदूषणाच्या बद्दल सगळ्यांनीच खूप कंप्लेंट्स केल्या होत्या, त्याची चर्चा मागितली आणि गेली 10 वर्ष मी स्वतः केंद्र आणि महाराष्ट्र सरकार आणि पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनला सातत्याने पत्र लिहिते आहे की या भागात जसं शहर वाढत चाललंय, अनेक ग्रामपंचायती त्या काळात होता, कॉर्पोरेशनमध्ये ती गावं नव्हती, एसटीपी प्लांट्स आणि कॉर्पोरेशनमध्ये अनेक भाग असे जिथे एसटीपी प्लांट्स नाही आहेत तरी बिल्डिंग झालेले आहेत, त्यांना ओसीज मिळालेले आहेत। हा सगळा जो प्रश्न आहे हा अर्बन प्लॅनिंग फेलियर असं म्हणावं लागेल। असा आत्ता तरी ही परिस्थिती दिसते। आता पुढच्या एक 8-10 दिवसात जेव्हा आपल्याला लॅब्समधून रिपोर्ट्स येतील, यातले तज्ज्ञ बोलतील, तेव्हा आपल्याला जास्ती खरं तर कळेल। पण आत्तापुरतं असं वाटतंय, आत्ता जी प्राथमिक माहिती येते की अर्बन प्लॅनिंग, अर्बन पोल्युशन, प्रदूषण, मग पाण्याचं असेल, हवेचं असेल, या सगळ्या विषयांमुळे रोगराई आज वाढत चालली आणि